बाळूमामांच्या काळात जर एखाद्याला भूत लागलं ना तर मामा त्याचं भूत उतरवायचे. लांबून लांबून लोक भूत उतरवण्याकरता माझ्या मामाकडे यायचे आणि भूत उतरवण्याचे 120 रुपये जमा झाले. मामांनी मरग्या नावाच्या गड्याला बोलावून घेतलं, 120 रुपये त्याच्या हातामध्ये दिले. सांगितलं माझ्या गुरूंना मुळे महाराजांना तू 120 रुपये निवून दे. त्यांनी मुळे महाराजांकडे पैसे दिले, पण मुळे महाराजांनी त्याच्यातील 6 आणे पुन्हा त्या मरग्या नावाच्या गड्याकडे दिले. सांगितलं ही 6 आणे घे आणि माझ्या खुळ्या बाळूला निवून दे. पण येत असताना त्या मरग्या गड्याला दुर्बुद्धी सुचली आणि बाजारामध्ये गेला स्वतःवरती ते 6 आणे खरचले. पण दुसऱ्या दिवशी त्याच्या डोक्यामध्ये गाठ आली. गाठ इतकी जबरदस्त आली. शेवटी माझ्या मामाचं खाल्लंय हो. ऐका ना, मोठमोठ्या वैद्यांकडे गेला सुद्धा गाठ बरी झाली नाही. डॉक्टरांकडे गेला, गाठ बरी झाली नाही. शेवटी मामांकडे आला आणि मामांचा पुढे हात जोडले. सांगितलं मामा मला माफ करा, मामा मला माफ करा, माझं चुकलं. मामाने त्याला हाकलून दिलं आणि शेवटपर्यंत ती गाठ काय बरी झाली नाही. शेवटी त्याला मरावं लागलं. ऐका, माझ्या मामाच्या दरबारातला 1 रुपया जरी खाल्ला ना, मामा त्याला शासन केल्याशिवाय राहणार नाही. मामा त्याला शासन केल्याशिवाय राहणार नाही.